प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद असो पुन्हा एकदा या समयाबद्दल. प्रभूची स्तुती असो की या माध्यमाच्या द्वारे प्रभूच्या वचनावर मनन करण्याची आपल्याला त्याने संधी दिलेली आहे. आणि मागच्या वेळेस आपण पाहिलं की प्रार्थनेविषयी आपण पाहिलं की प्रार्थना काय आहे. जी प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे, प्रार्थना म्हणजे देवाबरोबर वेळ घालवणे, प्रार्थना म्हणजे देवाच्या उपस्थितीमध्ये देवाच्या संगती सहभागिता करणे, प्रार्थना म्हणजे देवावर अवलंबून राहणे, प्रार्थना म्हणजे परमेश्वराने दिलेला एक सुंदरसा असा मार्ग आहे की ज्याच्याद्वारे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वादित करतो. आणि आपण पाहिलं की प्रार्थना करीत असताना आपण सर्वप्रथम आपली प्रार्थना आपल्या पित्याला आपण सादर करावी. पित्याला उद्देशून आपण प्रार्थना करतो. त्याने आपण पाहिलं की ही प्रार्थना आपण येशूच्या नावामध्ये आपण करीत असतो. आणि तिसरं आपण पाहिलं की प्रार्थना करीत असताना आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करावी असं आपण बायबलमधून त्याच्या वचनातून आपण पाहिलं. आणि प्रार्थनाच्या विषयी आपण पाहिलं की शमूएल जो संदेश आहे तो म्हणतो की तुमच्यासाठी प्रार्थना न करण्याचा अपराध माझ्याकडून न घडो. आणि मग आपण पाहिलं की प्रार्थना न करणे हा एक अपराध आहे परमेश्वराचा. आणि आपण प्रभू आपल्याला सांगतात की प्रार्थना करा आणि जागृत राहा. आणि ही परमेश्वराची आज्ञा आहे. प्रार्थना करणं ही परमेश्वराची किंवा प्रभू येशू ख्रिस्ताची ही आपल्याला एक आज्ञा आहे की जागृत राहा आणि प्रार्थना करीत राहा. आपण पाहतो की गेत्सेमने बागेमध्ये ख्रिस्त असताना त्या शिष्यांना म्हटलं की तुम्हाला थोडा वेळसुद्धा जागवत नाही का, थोडा वेळसुद्धा तुमच्याच्याने प्रार्थना करवत नाही का. आणि म्हणून आपलं विश्वासणाऱ्यांचं नीतिमानाचं जीवन हे खरोखर प्रार्थनामय जीवन पाहिजे. आपल्या जीवनामध्ये प्रार्थना ही पाहिजे. आणि प्रार्थना आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रभूपासून आशीर्वाद प्राप्त करून देते, प्रभूपासून आपल्याला ती सहाय्य मिळवू देते. आणि प्रार्थनेचा जो मार्ग आहे स्वतः परमेश्वराने निर्माण केला आणि तो आपल्याला आकर्षित करतो, तो आपल्याला उत्तेजित करतो की या आणि प्रार्थना करा. जसं आपण मागं पाहिलं की वचन सांगतं की आपल्या मागण्या ह्या परमेश्वराला माहीत आहेत मागण्यापूर्वी, तरीसुद्धा त्याच्या वचनामध्ये तो म्हणतो की मागा म्हणजे तुम्हास मिळेल, तुम्ही प्रार्थना करा. म्हणजे परमेश्वर आहे जो आपल्याला प्रार्थना करण्यासाठी आमंत्रित करीत आहे. परमेश्वर आहे प्रार्थना करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करीत आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करून देवावर अवलंबून राहणं हे खूप चांगलं आहे की प्रार्थना ही आपल्या जीवनामध्ये कार्य करते आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. परंतु प्रार्थना करीत असताना कधी कधी अनेक लोकांना वाटतं की प्रार्थना काय करावी, रोज प्रार्थना काय करावी, रोज आपण मागण्यास मागाव्यात का, रोज आपल्या विनंत्याच आपण परमेश्वरापुढे सादर कराव्यात का. आणि अनेक जण आहेत की जे निरंतर प्रार्थना करीत असताना जो प्रार्थनेमध्ये तोचपणा किंवा कंटाळावाने आणि ह्या सर्व गोष्टीमुळे अनेक जण प्रार्थनेपासून दूर गेलेले आहे. प्रार्थनेपासून ते प्रार्थनेमध्ये जाण्यास ते त्यांना उत्साह वाटत नाही. कारण रोज त्याच विनंत्या, रोज त्याच मागण्या असल्यामुळे अनेक जणांना प्रार्थना हा विषय एवढा आवडीचा वाटत नाही. परंतु आपण पाहतो की परमेश्वराची इच्छा आहे की आपण प्रार्थनेमध्ये जावं आणि परमेश्वर प्रार्थनेच्या द्वारे कार्य करतो हे आपण पाहिलं. आणि म्हणून ज्यावेळेस प्रार्थनेचे काही मुद्दे आपण पाहूया की आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्याला उत्साह किंवा आपल्या प्रार्थनेमध्ये विविधता आपण कशी आणू शकतो. आणि जसं आपण पाहतो की एक विशेष प्रार्थनेच्या विषयी मी बोलत नाही की जसं आजाऱ्यांसाठी प्रार्थना करणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करणे त्याविषयी नाही, परंतु नित्य प्रार्थना जी रोज आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वराशी वेळ घालवतो त्या वेळेमध्ये आपण काय करावं की तासभर काय किंवा अनेक जण बराचसा वेळ परमेश्वराच्या सानिध्यात घालवतात की आपण काय करावं ह्या वेळेचं आपण काय करावं. की अनेक जण आपण पाहतो की उपवास करतात, दिवसभर प्रार्थना आणि उपवासामध्ये घालवतात की त्यावेळेस काय करावं, नाईट प्रेयर असते की रात्रभर प्रार्थना कशी करावी किंवा आता काय करावं. आणि म्हणून काही मुद्दे आहेत आपण ते पाहूयात की प्रार्थनेमध्ये जात असताना किंवा परमेश्वराच्या संगती वेळ घालवत असताना आपण कुठकुठल्या मुद्द्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्याच्या द्वारे आपण परमेश्वरामध्ये वेळ घालवून परमेश्वराच्या सानिध्याच्या द्वारे आपण आशीर्वादित व्हावं. आणि जसं आपण पाहिलं की परमेश्वराची इच्छा आहे की आपण प्रार्थना करावी. आणि ह्या प्रार्थनेमध्ये ज्यावेळेस आपण जातो सर्वप्रथम आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे, आपल्या जीवनाचं आपण निरीक्षण करावं आणि आपल्या जीवनामध्ये सर्व काही पाहणी करावी, ज्याला आपण पश्चाताप म्हणूया किंवा परीक्षण म्हणूया. की ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या सानिध्यात जातो किंवा ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतो किंवा परमेश्वराकडे आपण प्रार्थनाच्या वेळेमध्ये जाणार आहोत तर सर्वप्रथम आपण पश्चाताप किंवा परीक्षण आपल्या जीवनाचं केलं पाहिजे. कारण ज्या अनेक गोष्टी आहेत ज्या परमेश्वराच्या विरुद्ध आपल्या जीवनामध्ये घडत असतात किंवा झालेल्या असतात तर त्या आपल्या प्रार्थनामय जीवनामध्ये अडखळण निर्माण करू शकतात. आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यास ते मध्ये ते अडभिंत म्हणून निर्माण होतात.
आणि म्हणून सर्वप्रथम परमेश्वराबरोबरचं नातं आपण काय केलं पाहिजे, की ते नातं आपण पुनर्स्थापन आपण केलं पाहिजे. परमेश्वराबरोबरचं आपलं जे तुटलेले संबंध आपण पुन्हा स्थापित केले पाहिजे. कारण आपण पाहतो की यशया याचा 59वा अध्याय आणि याच्यामध्ये पहिलं व दुसरं वचन आपल्याला सांगतं की पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही, ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. आपण पाहतो की हे जे पाप आहे, परमेश्वराच्या आज्ञा मोडणं आहे किंवा जे अपराध आहेत, हे परमेश्वरामध्ये आणि मनुष्यामध्ये किंवा आपल्यामध्ये आडभिंत असे होतात परमेश्वरामध्ये, आणि आपल्याला ते वेगळं करतात. आणि म्हणून पश्चाताप करणं, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर परमेश्वराला सांगणं की मला तू सहाय्य कर, किंवा परमेश्वराची उपस्थिती आपल्याला मार्गदर्शन करते आणि आपल्याला ती पापाची जाणीव करून देते. जसं आपण पाहतो की जक्कई ज्यावेळेस ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये होता त्यावेळेस त्याने पाहतो तो म्हटला की मी जे काय कुणाचं अन्यायाने कमवलं असेल मी त्याला ते 4 पट देतो. आणि म्हणून परमेश्वराची उपस्थिती आपल्याला जाणीव करून देते. परमेश्वराच्या सानिध्यात गेल्यानंतर आपला विवेक, आपला आत्मा किंवा आपली बुद्धी ही जागरूक होऊन आपल्या जीवनातील ह्या चुकीच्या गोष्टी आपल्याला दाखवू लागतात. आणि म्हणून आपण याचा पश्चाताप करून हे परमेश्वराजवळ कबूल करून आपण परमेश्वरापासून आपण काय केलं पाहिजे, क्षमा मिळवून घेतली पाहिजे. काय माझ्या जीवनामध्ये परमेश्वराच्या विरुद्ध, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत का? काही अशा गोष्टी झालेल्या आहेत का ज्या परमेश्वराला मान्य नाही आहेत? आणि सर्वप्रथम आपण त्याचा पश्चाताप करून त्या परमेश्वरापासून क्षमा मिळवून आपण परमेश्वराच्या सानिध्याच्या मध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. आणि जसं आपण पाहतो की योहान याचा 9वा अध्याय आणि 31वा वचन म्हणतं की आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचे तो ऐकतो. आणि म्हणून आपली जी प्रार्थना ही परमेश्वरापर्यंत जाणार नाही, आपली आराधना परमेश्वरापर्यंत जाणार नाही, कारण जर आपण हे अडखळण दूर केलं नाही तर. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्या जीवनाचं आपल्याला परीक्षण करायचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला शांतपणे राहून आपल्याला पाहायचं आहे की काय मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आलो असताना माझ्या जीवनामध्ये काही परमेश्वराला अमान्य अशा गोष्टी आहेत का? परमेश्वराच्या विरुद्ध, परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी मी काही केलेल्या आहेत का? आणि याचा पश्चाताप करून याचा परमेश्वरासमोर कबूल करून आपण त्याची क्षमा मिळवली पाहिजे. की असं नाही की प्रभू माझ्या सर्व पापांची क्षमा कर, नाही, परंतु जे काही जाणीव, ज्या गोष्टी परमेश्वर आपल्याला आठवण करून देत आहे, परमेश्वराचा आत्मा आपल्याला आठवण करून देत आहे काही विशेष गोष्टी, तर त्या गोष्टी आपण कबूल करून, त्या गोष्टी आपण बोलून, ते विशेष चुका आपण मान्य करून आपण त्याची काय केली पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे. आणि परमेश्वरापासून आपण काय केलं पाहिजे की क्षमा मिळवली पाहिजे. जसं पहिले योहान याचा 1ला अध्याय आणि 9 वचन आपल्याला सांगतं की योहानाला पहिले पत्र 1ला अध्याय 9 वचन की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. त्याचप्रमाणे आपण पाहतो की नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 13 वचन म्हणतं की जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. की जो आपले दोष झाकतो त्याचं बरं होणार नाही, परंतु जो आपले दोष कबूल करतो आणि ते सोडून देतो त्याची आपल्या जीवनामध्ये दुरुस्ती करतो. आणि म्हणून परमेश्वरासमोर आपण कबूल करणं हे गरजेचं आहे. कारण परमेश्वर सर्व काही जाणणारा, सर्व काही पारखणारा परमेश्वर आहे, परंतु तरी सुद्धा तो आपल्या कबुलीची, आपल्या प्रामाणिकपणाची तो काय करत असतो, वाट पाहत असतो. आणि म्हणून परमेश्वरासमोर आपण प्रामाणिक होऊन आपलं अंतःकरण, आपलं जीवन आपण स्वच्छ करावं आणि परमेश्वराबरोबरचं नातं हे आपण पुनर्स्थापित आपण केलं पाहिजे. कारण ह्या सर्व गोष्टी आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळवण्यासाठी अडखळण होऊ शकतात किंवा प्रार्थनेचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचवण्यास विलंब लावू शकतात किंवा अडवून ते धरू शकतात. आणि म्हणून आपल्या पातकांची, आपल्या सर्व अपराधांची आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आपण परीक्षण केलं पाहिजे की मी परमेश्वराच्या विरुद्ध तर नाही आहे. बोलण्याद्वारे, वागण्याद्वारे किंवा इतर सर्व गोष्टीच्या द्वारे काय मी परमेश्वराला दुखावलं तर नाही आहे. आणि म्हणून हा मार्ग आपण काय केला पाहिजे, आधी मोकळा केला पाहिजे क्षमा मागून. आणि येशूचं रक्त आहे, प्रभू येशूने आपल्या सर्वांच्या पापासाठी बलिदान दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो त्यावेळेस येशूचं रक्त आपल्याला सर्व अनितीपासून काय करतं, शुद्ध करतं. आणि नंतर पुढे जात असताना प्रार्थनेमध्ये दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे परमेश्वराला धन्यवाद देणे.
परमेश्वराचा आभार मानणे. ज्यावेळेस आपलं परमेश्वराबरोबरचं नातं व्यवस्थित झालेलं आहे, आपण परमेश्वराजवळ कबूल करून क्षमा मिळवलेली आहे, आणि दुसरं काम आपल्याला करायचं आहे ते म्हणजे परमेश्वराला धन्यवाद देणे, की परमेश्वराने हा दिवस दिलेला आहे, परमेश्वराने आपल्याला जे आशीर्वाद दिलेले आहेत या सर्वाविषयी आपण प्रभूचा आभारी आपण झालं पाहिजे. परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की हे सुंदरसं जीवन त्याने आपल्याला दिलेलं आहे, हे सुंदरसं त्याने आपलं संरक्षण केलेलं आहे, आपल्याला आरोग्य दिलेलं आहे, आपल्या गरजा त्याने पूर्ण केलेल्या आहेत, विशेषतः मागं केलेल्या सर्व ज्या प्रार्थनेचं त्याने उत्तर दिलेलं आहे, म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजे, आपण त्याला धन्यवाद दिले पाहिजे, आपण त्याला त्याच्या सर्व उपकाराचं स्मरण आपण केलं पाहिजे. कारण स्तोत्रसंहिता याचा 50वा अध्याय आणि 23वा वचन म्हणतं की जो आभार रूपी यज्ञ करीतो तो माझे गौरव करतो. जो आभार व्यक्त करतो, जो धन्यवाद व्यक्त करतो, परमेश्वर म्हणतो की देवाचं वचन आपल्याला म्हणत आहे की तो माझे गौरव करतो. आणि म्हणून परमेश्वराचं गौरव आपण केलं पाहिजे की जे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद दिले आहेत, जे परमेश्वराने आपल्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत, परमेश्वराने आपल्या गरजा पूर्ण केल्या, आरोग्य दिलं आहे, शक्ती सामर्थ्य दिलेलं आहे, सुंदर जीवन दिलेलं आहे, सुंदर असे कुटुंब त्याने आपल्याला दिलेलं आहे. आणि या सर्व गोष्टीबद्दल आपण परमेश्वराचे आभार मानले पाहिजे, परमेश्वराचे उपकार आपण मानले पाहिजे. कारण वचन म्हणतं की ज्यावेळेस आपण आभार मानतो त्यावेळेस आपण काय करतो, परमेश्वराचा आपण गौरव करीत असतो. स्तोत्रसंहिता 103:2 मध्ये त्याचं वचन म्हणतं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. वचन आपल्याला सांगतं की परमेश्वराचे उपकार आपण विसरू नये, तर ते आठवण करून त्याचे धन्यवाद देऊन आपण परमेश्वराचं काय केलं पाहिजे, गौरव केलं पाहिजे. त्याचप्रमाणे स्तोत्रसंहिता 106:1 मध्ये देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. तो आपल्याबरोबर चांगला आहे, त्याची दया, त्याची कृपा आपल्यावर आहे. आणि म्हणजे या सर्व गोष्टीसाठी आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराला धन्यवाद दिलं पाहिजे. कारण देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराची दया कृपा आपल्यासाठी रोज कशी होते, नवी होते. आणि म्हणून आपण ह्या सर्व गोष्टीसाठी प्रभूला आपण धन्यवाद दिला पाहिजे, त्याचे आपण आभार मानले पाहिजे, आपण त्याचा आपण गौरव केलं पाहिजे. कारण आभार मानल्याने, धन्यवाद आपण व्यक्त केल्याने आपण काय करतो, परमेश्वराचं गौरव करीत असतो. त्याचप्रमाणे तेसलोनिकरास पत्र याचा पहिला अध्याय पहिले तेसलोनिकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18 वचन आपल्याला सांगतं की सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आपल्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची काय इच्छा आहे की आपण उपकार स्मरण करावं, उपकार स्तुती आपण करावी, आपण धन्यवाद करावी. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की आपण काय करावं की सर्व गोष्टीसाठी, सर्व परिस्थितीमध्ये, मग ती परिस्थिती आपल्याला चांगली वाटो न वाटो, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराचं धन्यवाद केलं पाहिजे, परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. कारण तो चांगला आहे आणि त्याची दया आपल्यावर कशी आहे, सनातन आहे. तो आपल्याविषयी चांगला आहे, आपल्याविषयी त्याच्या योजना आणि इच्छा कशा आहेत, या चांगल्या आहेत. आणि म्हणून तेसलोनिकराचं पत्र आपल्याला सांगतं की सर्व स्थितीत काय करा, उपकार स्तुती करा, कारण देवाची आपल्याविषयी काय हीच इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे की आपण उपकार स्तुती करावं. त्याचप्रमाणे आपण पाहतो की लूक याचा 17व्या अध्यायामध्ये जे 10 कुष्ठरोगी आहेत, ज्यावेळेस ते 10 कुष्ठरोगी ख्रिस्ताकडे येतात आणि प्रभू येशूला ते बरं करण्याची विनंती करतात, आणि प्रभू त्यांना म्हणतो की तुम्ही जाऊन याजकाला दाखवा. आणि अशा प्रकारे ते ज्यावेळेस जात असतात त्यावेळेस ते वाटेमध्ये काय होतात, 10च्या 10 बरे होतात. परंतु 10 पैकी केवळ एकच जण काय होतो, परत येतो. आणि आपण पाहूया लूक याचा 17वा अध्याय आणि 15व्या वचनापासून की त्यातील एक जण आपण बरे झाले आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला. की जे 10 पैकी केवळ एकच जण परत आला आणि तो देवाचा महिमा वर्णन करीत आलेला आहे. आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालता पडला, हा तर शमरोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत. पहा, प्रभू विचारत आहे की 9 जण कोठे आहेत, की मी 10च्या 10 जणांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे, तर हा एकच जण कसं काय माझे आभार मानण्यासाठी आलेला आहे, की ते 10 बरे झालेले आहेत ना, मग ते कोठे आहेत. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने जे आशीर्वाद दिलेले आहेत, परमेश्वराने ज्या प्रार्थना ऐकलेल्या आहेत, ज्या गरजा पूर्ण केलेल्या आहेत, परमेश्वराने जे सहाय्य आपल्याला केलेलं आहे, परमेश्वराची अपेक्षा आहे की आपण त्याचे आभार मानावे, त्याचा आपण गौरव करावं. कारण आपण पाहतो की तो जो एकच आहे, जो तो येऊन काय करत आहे, परमेश्वराचं गौरव करत आहे, ख्रिस्ताचा तो आभार मानत आहे. ह्या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळत नाही. आणि आपण पाहतो की ख्रिस्त म्हणत आहे की ते 9 जण कोठे आहेत.
आणि आपण आपल्या जीवनामध्ये जसं दावीद म्हणत आहे की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आणि मग प्रार्थनेमध्ये जात असताना आपण आपल्या जीवनाविषयी परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे, परमेश्वराचे आभार आपण व्यक्त केले पाहिजे की जे काही परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि आपण पाहतो की तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे स्तुती आराधनामध्ये जाणं, की ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जातो त्यावेळेस तिसरी प्रार्थनेचा मुद्दा किंवा आपण तो पॉईंट आपण पाहूया की जो स्तुती आराधना करणं. कारण परमेश्वराची स्तुती आराधना करणं हे चांगलं आहे. परमेश्वर त्या आराधनेसाठी, त्या स्तुतीसाठी, त्याच्या प्रशंसेसाठी तो कसा आहे, योग्य असा परमेश्वर आहे. कारण त्याच्यासारखा कोणी नाही आणि तोच केवळ एक देव आहे, तोच केवळ एक परमेश्वर आहे की जो ज्याची आपण आराधना करतो किंवा आराधनेस योग्य असा तो आपला परमेश्वर आहे. आणि म्हणून आपण पाहतो की स्तोत्र 92 आणि पहिला वचन असं सांगतं की परमेश्वराचे उपकार स्मरण करणे हे परतपरा तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. परमेश्वराचं उपकार स्मरण करणं, त्याच्या नावाची स्तोत्रे गाणं, त्याच्या नावाचं गीत गाणं, त्याची स्तुती करणं आपल्या मुखाने हे कसं आहे, चांगलं आहे असं देवाचं वचन म्हणतं. कारण तो योग्य आहे, त्यासाठी तो योग्य असा परमेश्वर आहे आणि त्याशिवाय दुसरा कोणी परमेश्वर नाही. म्हणून आपल्या जीवनाच्या द्वारे त्याला आराधना गेली पाहिजे, आपल्या जीवनाच्या द्वारे त्याला आपली स्तुती गेली पाहिजे. आणि म्हणून प्रार्थना आपण करीत असताना आपल्या प्रार्थनेच्या त्या वेळेमध्ये जी वैयक्तिक प्रार्थना आहे की आपण परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालू पाहतो, त्यावेळेस परमेश्वराची स्तुती आणि आराधना होणं सुद्धा कसं आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की इब्री करासपत्र याचा 13वा अध्याय आणि 15 वचन आपल्याला सांगतं की म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठाचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पावा. की आपल्या ओठाचा फळ जो स्तुतीचा यज्ञ आहे हा आपण देवाला नित्य काय केला पाहिजे, अर्पण केला पाहिजे. ज्यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती करतो, परमेश्वराची आराधना करतो, हे एका अर्पणाप्रमाणे आहे, एका भेटेप्रमाणे ते आहे. आणि देवाचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण ते कसं केलं पाहिजे, की नित्य केलं पाहिजे, रोज आपण केलं पाहिजे. त्या परमेश्वराची आराधना आणि परमेश्वराचं स्तवन आपल्या जीवनामध्ये हे नित्य असावं असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. आणि आपण पाहतो की स्तोत्रसंहितामध्ये दाविदा सांगतो की मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करतो. आणि आपण पाहतो की दाविदाचं जीवन, जे आराधनेचं जीवन, स्तवनाचं जीवन, जसं आपण धन्यवादाच्या ह्याच्यामध्ये पाहिलं की दावीद म्हणतो की त्याचे उपकार विसरू नको, तर काय कर, हे माझ्या जीवा परमेश्वराचे धन्यवाद कर. आणि आपण दाविदाचं जीवन पाहतो की आराधनेचं आणि स्तवनाचं जीवन होतं. आणि आपण पाहतो की अद्भुतरित्या दावीद हा परमेश्वरापासून काय झालेला आहे, आशीर्वादित झालेला आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्येही केवळ मागण्या किंवा केवळ विनंत्याच असू नयेत, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची स्तुती आणि आराधना पण असलं पाहिजे. त्याचं गौरव, त्याची प्रशंसा, त्याचं मान महिमा आणि त्याला उंच सुद्धा आपण काय करावं, आराधनेच्या द्वारे आपण केलं पाहिजे. आणि जसं वचन सांगतं की प्रभू आपल्या ओठाचं फळ त्याला पाहिजे आहे, की आपल्या मनातून, आपल्या अंतकरणातून येणारे शब्द जे धन्यवाद आहेत किंवा जी स्तुती आहे, जे आपल्या मनापासून किंवा आपल्या अंतकरणापासून आलेले जे शब्द आहेत तो ऐकण्यास कसा आहे, तो उत्सुक आहे. कारण आपण पाहतो की योहान याचा 24वा अध्याय आणि 4था अध्याय आणि 24व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांना त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आणि 23व्या वचनामध्ये म्हटलं की अशा उपासकांना परमेश्वर पाहत आहे किंवा परमेश्वर काय करत आहे, शोधित आहे की जे आत्म्याने आणि खरेपणाने करत आहेत. की पाहतो की जे मनापासून, अंतकरणापासून आराधना आणि स्तवन, आनंदाने स्तवन करणाऱ्या लोकांना परमेश्वर शोधित आहे किंवा परमेश्वर पाहत आहे. आणि त्यांचं तो काय करत आहे की त्याचं त्या स्तुतीचं जे अर्पण आहे त्याचं तो स्वीकार करण्यास तो कसा आहे, आतुर आहे. आणि त्याला आनंद वाटतो की त्याची लेकरं, त्याचे लोक ज्यावेळेस त्याची आराधना किंवा स्तवन करतात. कारण आपण पाहतो की स्तोत्र 22:3 मध्ये असं म्हटलेलं आहे की तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. आणि त्याच्या लोकांची आराधना, त्याच्या लोकांचं स्तवन, त्याच्या लेकरांची स्तुती ही परमेश्वराला इतकी आवडते किंवा इतकी ती त्याला प्रिय आहे की तो स्वर्ग सोडून त्या आराधनेमध्ये वस्ती करण्यास काय करता येतो, तो पाहता. जसं काय म्हटलं की इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. की जो स्तवनामध्ये वसणारा परमेश्वर आहे, स्तवनामध्ये उतरून येणारा परमेश्वर आहे, की त्याची उपस्थिती, त्याचा अभिषेक या स्तवनामध्ये काय होतो किंवा आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये तो उतरून येतो. की परमेश्वराला त्याची स्तुती आराधना किंवा त्याच्या लेकरांनी दिलेले ही जी अर्पण आहे, जे स्तुती आराधना त्या लेकरांच्या ओठांचं फळ हे परमेश्वराला इतकं मान्य आहे की तो त्या स्तवनामध्ये म्हणतो की मी त्यामध्ये काय होणार आहे, विराजमान होणारा परमेश्वर आहे. आपण पौल आणि सिलास विषयी आपण पाहिलं की ज्यावेळेस ते
कैदीमध्ये होते त्यावेळेस त्यांनी गीत गात परमेश्वराची प्रार्थना केली आणि आपण पाहतो की त्यांची अद्भुतरित्या काय झालेली आहे, सुटका तिथे झालेली आहे. परमेश्वराने अद्भुतरित्या त्यांना तिथं आशीर्वादित केलेलं आहे. आणि म्हणून स्तवनाच्या द्वारे प्रभू काय करतो, आपल्याला आशीर्वादित करतो किंवा त्याच्या उपस्थितीने तो आपल्याला भरतो, त्याच्या अभिषेकाने तो आपल्याला भरतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो की चौथा मुद्दा जो आपला आहे की आपण ज्यावेळेस पश्चाताप केला, आपण धन्यवाद केला, प्रभूची स्तुती आणि आराधना आपण केलेली आहे, नंतर आपण आपल्या प्रार्थना ज्यावेळेस परमेश्वराची उपस्थिती उतरून आलेली आहे, परमेश्वराचं सामर्थ्य किंवा परमेश्वर आपल्या स्तवनामध्ये उतरून आलं, तर आपण आता आपल्या जे मन आहे हे आपण परमेश्वरासमोर काय केलं पाहिजे, व्यक्त केलं पाहिजे. जी काय आपली इच्छा आहे, आपल्या प्रार्थना आहेत, आपल्या मागण्या आहेत, आपल्या विनंत्या आहेत, हे आपण प्रभूला त्यानंतर जी मध्यस्थीची प्रार्थना स्तुती आराधनेच्या नंतर आपण ही मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण गेलं पाहिजे. आणि मग त्यासाठी स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आपल्या मित्रांसाठी, आप्तजनांसाठी, आपल्या मंडळीसाठी, देशासाठी, या सर्व गोष्टीसाठी आपण काय करू शकतो, तिथं मध्यस्थी आपण करू शकतो. आणि मग ह्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपण जाऊन आपली सर्व काही मनोगत आपण प्रभूला काय करावं, कळवावं. जसं पहिले तिमोथी 2 अध्याय 1 आणि 2 वचन सांगतं की तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावी, राजाकरता, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करा. की सर्वांकरिता तो म्हणतो की प्रार्थना करा, स्वतःसाठी करा, कुटुंबासाठी. जसं आपण पाहिलं की शमूएल म्हणतो की तुमच्यासाठी प्रार्थना न करणे हा अपराध माझ्याकडून न घडो. आणि आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आप्तजनासाठी प्रार्थना न करणे हा एक खरोखर एक अपराध आहे, असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी, ज्यांनी आपल्याला विनंती केली आहे त्या सर्वांसाठी आपण ह्या मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये, मध्यस्थीच्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे, प्रार्थना आपण सादर केली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपली प्रार्थना ही झाल्यानंतर, मध्यस्थी झाल्यानंतर आपण देवाच्या वचनावर अध्ययन केलं पाहिजे. देवाचं वचन आपण वाचलं पाहिजे, देवाचं वचनाचं आपण मनन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण कोणी असं म्हटलेलं आहे की प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे. ज्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये असतो आपण देवाशी बोलतो, आणि ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो किंवा देवाच्या वचनावर मनन करतो त्यावेळेस देव आपणाशी त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत असतो. आणि म्हणून ही प्रार्थना एकतर्फी न होता ही प्रार्थनेचा वेळ दोन्ही आपण पाहतो की दोघांची पण काय झाली पाहिजे, सहभागिता झाली पाहिजे. म्हणून प्रार्थना करून विनंत्या मागून आमेन म्हणून आपण तिथून निघून जाऊ नये, तर त्यानंतर आपण काही वेळ हा देवाच्या वचनाचा अध्ययन करण्यास, देवाच्या वचनावर मनन करण्यास आपण दिला पाहिजे. त्याचा आपण काय केला पाहिजे की कारण देव त्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन. कदाचित आपण प्रार्थनेमध्ये अनेक प्रश्न विचारले असतील, अनेक आपण दुःखी असो, कष्ट, परंतु परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे आपलं काय करेल, मार्गदर्शन करेल, काही उत्तर आपल्याला पुरवेल, किंवा ज्या प्रार्थना आपल्याला आपण मागितल्या त्यामध्ये आपण पुढे कसं जावं त्या वचनाच्या द्वारे तो आपल्याला मार्गदर्शन करेल. आणि म्हणून देव जो आहे वचनाच्या द्वारे आपल्याशी बोलतो, आणि म्हणून आपण त्या काही वेळ त्या वचनाच्या सानिध्यात सुद्धा घालवणं हे खूप गरजेचं आहे. प्रार्थना म्हणजे केवळ विनंत्या किंवा मागण्या नाही, तर प्रार्थना म्हणजे हे सर्व काही, हे जे आपण पाहिलं हे सर्व मुद्दे, त्यामध्ये आपण ज्यावेळेस वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आपण जातो, परमेश्वराबरोबर आपल्याला सहभागिता करायची वेळ घालवायची आहे, त्यावेळेस आपण ह्या मुद्द्याच्या द्वारे आपण ज्यावेळेस प्रार्थना करू त्यावेळेस नक्कीच आपल्या प्रार्थनेमध्ये काही विविधता येईल. आणि म्हणून आपण शेवटी देवाच्या वचनावर मनन करणं हे चांगलं आहे. आणि देवाच्या वचन कधी एखादं वचन वाचा किंवा एखादा पॅरेग्राफ वाचा किंवा तुम्हाला वाचायचा एखादा अध्याय वाचा, परंतु ते समजून आपण घेतला पाहिजे. किंवा वाचून बंद करून आपण नाही का सोडून देऊ नये, तर आपण तो जे काही वाचलं आहे, जे काही आपण तिथं त्या तो वचनाचा वेळ दिलेला आहे की जे वाचलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे, आणि ते समजलेलं आपल्या जीवनामध्ये लागू करण किंवा आपल्या जीवनाला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. कारण आपण पाहतो की लूक याच्या पुस्तकामध्ये जो पेरणाऱ्यांचा दृष्टांत ख्रिस्ताने सांगितला की त्यामध्ये म्हटलेलं आहे की वाटेवर पडलेले ते आहेत की त्यांनी वचन तर ऐकलेलं आहे, परंतु त्यांना ते न समजल्यामुळे तो दुष्ट येतो, तो सैतान येतो आणि त्यांच्या अंतःकरणातून ते वचन घेऊन जातो, ह्याकरता की त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांचं तारण होऊ नये. आणि ज्यावेळेस वचन आपल्याला समजत नाही, वचन आपल्याला आपण समजून घेत नाही, त्यावेळेस तो सैतान आहे तो वचन काढून घेतो किंवा त्या वचनाकडे दुर्लक्ष की आपण ते वचन काय होतो, विसरून जातो. आणि म्हणून त्या वचनावर आपण काय केलं पाहिजे की ते समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाला आपण ते लागू करून केलं पाहिजे. जसं आपण पाहतो की तिमोथेच्या पत्रामध्ये सांगितलं आहे की शास्त्राचा हा प्रत्येक जो लेख आहे हा ईश्वर प्रेरित आहे, आणि तो बोध करणे, दोष दाखवणे, सुधारणूक आणि नीती शिक्षण या सर्व गोष्टीसाठी कसा आहे, तो चांगला आहे, की जेणेकरून देवाचा
भक्त सर्व कार्यामध्ये काय व्हावा, पूर्ण व्हावा, आणि देवाचा भक्त हा चांगल्या कामामध्ये काय व्हावा की पूर्ण व्हावा. आणि यासाठी ते वचन दिलेलं आहे. आणि म्हणून त्या वचनाच्या द्वारे आपण बोध घेतला पाहिजे, सुधारणूक आपल्यामध्ये झाली पाहिजे, आणि आपल्याला एक नीती शिक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. नुसतं वाचलं आणि ते बंद केलं असं न करता आपण त्यावर काय करावं, मनन करावं. आणि ह्या मुद्द्यामध्ये आपण ज्यावेळेस जात असताना की हे 5 मुद्दे आपण पाहिलं की जे आहे पश्चाताप, धन्यवाद, स्तुती, आराधना, प्रार्थना आणि देवाचं वचन. आणि ह्यामध्ये आपण ज्यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊ त्यावेळेस कधी देव आपल्याला एखाद्या मुद्द्यामध्ये जास्त वेळ चालेल की कधी कधी एखादा परमेश्वर आहे की स्तुती आराधनामुळे आपल्याला जास्त वेळ घालवण्यास देवाचा आत्मा किंवा परमेश्वर आपल्याला त्यावेळेस चालेल. किंवा प्रार्थना आहे किंवा वचन आहे किंवा धन्यवाद आहे किंवा पश्चाताप यामध्ये कमी वेळ आपण घालू. किंवा दुसऱ्या वेळेस दुसऱ्या दिवशी आपण प्रार्थनेमध्ये जाऊ त्यावेळेस मध्यस्थीमध्ये आपण काय करू, जास्त वेळ आपण घालूया. आणि जेणेकरून आपल्या प्रार्थनेमध्ये विविधता येईल, त्यामध्ये आपल्याला आवड निर्माण होईल किंवा परमेश्वराच्या आत्म्याला आपण काय करू द्यावं की कार्य करूया की प्रभू मला आज कोणत्या विभागामध्ये तो चालवत आहे, काय मला तो आज केवळ धन्यवाद देण्यासाठी सांगत आहे का, काय आज तो मला केवळ मध्यस्थी करण्यासाठी सांगत आहे का. आणि मग इतर मुद्द्याला आपण छोट्या छोट्या 1-2 मिनिटामध्ये कदाचित नाही का ते मुद्दे आपले संपतील, परंतु एखाद्या मुद्द्यामध्ये, एखाद्या जसं प्रार्थनेमध्ये आहे, स्तुती आराधना किंवा वचनामध्ये आहे, धन्यवादामध्ये आहे, परमेश्वर आपल्याला काय करेल, अधिकाधिक चालवेल. आणि म्हणून परमेश्वराच्या आत्म्याला आपण कार्य एक पद्धत किंवा एक साचा आपण न करता त्या प्रार्थनेच्या ज्यावेळेस आपण वेळेमध्ये जाऊ, ज्यावेळेस त्या प्रार्थनामय आपल्या दिवसामध्ये आपण जाऊ त्यावेळेस आपण प्रभूच्या आत्म्याला कार्य करू दिलं पाहिजे की प्रभू मला आज कशामध्ये चालवत आहे, आत्मा मला कशामध्ये चालवत आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला पुढं घेऊन जात आहे. आणि मग आपण पाहिलं की हे जे 5 मुद्दे आहेत हे आपल्या प्रार्थनेच्या वेळेमध्ये किंवा प्रार्थनामय जीवनामध्ये असावेत. असं आपण पाहिलं की जे आहे पश्चाताप सर्वप्रथम आपण करून आपलं नातं परमेश्वराबरोबर व्यवस्थित करावं. नंतर आपण प्रभूला धन्यवाद देत उपकाराचं आपण स्मरण करावं, त्याची आराधना करून आपण त्याचं गौरव करावं. आणि नंतर आपण आपल्यासाठी आणि आपल्या सर्व आप्तजनांसाठी मध्यस्थी करून आपण त्यांना काय करावं, आशीर्वादित करावं. आणि नंतर आपण पाहिलं की देवाच्या वचनावर आपण काय केलं पाहिजे की तिथं वेळ दिला पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे आणि त्याचं अध्ययन आपण केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण आपली जी प्रार्थनामय जी वेळ आहे हे वेळेमध्ये आपल्याला समजणार नाही की आपला वेळ कसा प्रभूच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे किंवा किती वेळ आपल्याला गेलेला आहे. आणि आपण ज्यावेळेस मनपूर्वक आणि अंतःकरणपूर्वक ज्यावेळेस प्रार्थनेमध्ये जाऊ त्यावेळेस प्रभू आपल्याला नक्की आशीर्वादित करेल. आणि प्रभू आपल्याला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो आणि आपलं प्रार्थनामय जीवन अधिक आणि अधिक वाढो अशी मी प्रभूजवळ प्रार्थना करतो. या समय आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थना करूया. प्रभू धन्यवाद देतो देव बापा. प्रभू पुन्हा एकदा आम्ही तुझे उपकार मानतो ह्या वेळेबद्दल की प्रभू तुझ्या वचनावर मनन करण्याची वेळ तू आम्हाला दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. ऐकणाऱ्या प्रत्येक प्रभू तुझ्या लेकराबद्दल प्रभू मी तुझी स्तुती करतो देव बापा की प्रभू हे तुझं वचन तुझी प्रार्थनामय जीवनाविषयी प्रभू प्रत्येकाने ऐकलेलं आहे देव बापा. प्रभू ज्यांच्या जीवनामध्ये प्रार्थनामय जीवन नाही देव बापा प्रभू त्यांच्यावर तुझी दया कृपा कर की त्यांनी प्रार्थनामय जीवन प्रभू जगावं की आपलं तुझ्यासाठी एक नित्य वेळ प्रार्थनेची प्रभू प्रत्येकाने देव बापा द्यावी म्हणून तुझी दया आणि कृपा कर. प्रार्थनेच्या वेळेमध्ये प्रार्थनेमध्ये येणाऱ्या सर्व अडखळण्याला आम्ही येशूच्या नावाने धमकून लावतो देवा. आणि प्रभू तुझं संजीवन उतरून येऊ दे देवा. ज्या वेळेस प्रभू तुझे लेकरं तुझे लोक प्रार्थना करतील तुझी उपस्थिती उतरून येऊ दे. त्यांच्या प्रार्थनामय जीवनामध्ये प्रभू त्यांना तू स्पर्श कर, आशीर्वादित कर दे बापा. त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे अनेकांना तू सहाय्य कर दे बापा आणि तुझ्याच नावाचं गौरव कर दे बापा. धन्यवाद देतो दे बापा. सर्व प्रभू आभार आणि सर्व प्रभू आम्ही गौरव तुला देत ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक.